नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा लागलेली आहे आणि वारंवार आपण नेहमीच सांगत आहे की हप्ते वितरणाची प्रॉपर माहिती देण्यापेक्षा इतर माहिती देणारे व्हिडिओ हप्ते वितरण सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेले आहे। हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे। मंत्र्यांचे फोटो दाखवून इतर माहिती देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणावरती ह्या व्हिडिओज पाहत आहेत। पण आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आता डिसेंबर महिन्यामध्येच वितरित होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। कारण का आता काही दिवस नोव्हेंबर महिन्याचे बाकी आहेत। अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आहे तो वितरित म्हणजे तो प्रसिद्ध झालेला नाही आहे आणि जोपर्यंत GR येत नाही आहे, ज्यानंतर मंत्री आदित्य तटकरे GR आल्यानंतर जी घोषणा करतात तर साधारणतः यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आता नोव्हेंबर महिन्याचा कमी कालावधी आहे। आचारसंहितेचं देखील कारण लक्षात घेता हा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आता कन्फर्म डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे, वर्तवण्यात येत आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मागील महिन्याचा हप्ता आला, अशा सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचाच येणार आहे। 2100 रुपयांच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून घोषणा नाही आहे आणि 2 महिन्याचे हप्ते एकत्रित नेण्याची बातमी देखील सध्या व्हायरल होत आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित होण्याची शक्यता जी आहे ती फारच कमी आहे। आणि अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी आहे। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, त्यांनी देखील EKYC पोर्टलवरती करून घ्यायचे आहे। ज्यांची EKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी EKYC लवकरात लवकर करायचे आहे। याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की जून, जुलै, ऑगस्ट तर या 3 महिन्यांचे हप्ते राहिलेले आहेत। बाकी तर हप्ते त्यांना वेळोवेळी मिळाले। मग आम्हाला हे 3 हप्ते कधी मिळणार? तर आता नोव्हेंबरचा हप्ता ज्यावेळी वितरित होतोय यावेळी तुम्हाला हा लाभ एकत्रित मिळणार का? तर सगळ्यात महत्त्वाची बाब आपण सांगतच आहोत की ज्यावेळी या 3 महिन्याचे थकीत हप्ते आहेत ते वितरित केले जातील त्यावेळी स्वतंत्र तशी घोषणा मंत्री आदित्य तटकरे करतील आणि त्याच्यानंतर हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। परंतु अजून तरी अशी घोषणा नाही आहे। आम्ही ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना मागील महिन्याचे जे थकीत हप्ते आहेत ते देणार अशी घोषणा केलेली आहे मंत्री आदित्य तटकरे यांनी। पण मात्र वितरणासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही। हीच आत्ताची सद्यस्थिती आहे। जर तुमची EKYC झाली असेल तरच तुम्हाला डिसेंबर नंतरचा लाभ आहे तो मिळणार आहे। तर लक्षात घ्या की लवकरात लवकर तुम्हाला ही EKYC करायची आहे। साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाला EKYCची अट राहणार नाही आहे। तर अजून तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।